नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू आयएस मध्ये। सिद्धू आयएस कडून आपण एका नवीन लेक्चर सिरीजला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण भारताची जी राज्यघटना आहे त्या संबंधी इन डिटेल मध्ये या लेक्चर सिरीज मध्ये आपण चर्चा करणार आहोत। म्हणजे या ठिकाणी आपण चॅप्टर वाईज प्रत्येक टॉपिकला इन डिटेल मध्ये या ठिकाणी समजून घेणार आहोत। जसे की आपणा सर्वांना माहितीच आहे, जी भारताची राज्यघटना आहे त्यावर आधारित कितीतरी प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने विचारले गेले आहेत। यामध्ये जे आयएस ची एग्जाम असेल त्यामध्ये किंवा जे राज्यसेवा पूर्व आणि जे मुख्य परीक्षा आहेत या परीक्षांमध्येही जे राज्यशास्त्र आहे यावर आधारित खूप सारे प्रश्न आपणाला परीक्षेमध्ये आलेले दिसतात। त्या कारणाने जो भारतीय राज्यघटना आणि प्रशासन हा जो घटक आहे तो आपणासाठी खूप महत्त्वाचा असल्या कारणाने या ठिकाणी आपण या सिरीजला नव्याने सुरुवात करणार आहोत। आज हा आपला पहिला लेक्चर आहे। या ठिकाणी आज आपल्या पहिल्या चॅप्टरला किंवा पहिल्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी जे काही लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करणार आहोत त्या संबंधी काही गोष्टीची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे पहा, जो राज्यघटना हा जो टॉपिक आहे तो खास करून आपल्याला एमपीएससी यूपीएससी कंबाईन आणि ज्या काही इतर एक्झाम आहेत त्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे। आणि त्या एक्झाम संबंधी जे काही प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने विचारले आहे त्याला गृहीत धरून त्या प्रकारे या ठिकाणी आपण या लेक्चर सिरीज मध्ये विविध विषयावर चर्चा करणार आहोत। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा दुसरा क्रमांक म्हणजे ज्या नोट्स असतात। पहा, जेव्हा केव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या हँड रिटन नोट्स बनवल्या पाहिजेत। या हँड रिटन नोट्स कशा बनवायच्या याची कल्पना सुरुवातीला विद्यार्थ्यांना नसते। त्यांना त्या नोट्स कशा बनवाव्यात, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक महत्त्वाचे नाहीयेत याविषयी विद्यार्थ्यांना पुसटशीही कल्पना नसते। खास करून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सुविधा आहे त्यांचा अभाव असल्या कारणाने या ठिकाणी जो शिक्षणाचा स्तर आहे किंवा जी गुणवत्ता आहे ती खूपच कमी आपणाला दिसते। या कारणाने या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जेव्हा केव्हा स्पर्धा परीक्षा ते सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना खूप साऱ्या अडचणींना फेस करावं लागतं। तर अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नोट्स कशा बनवाव्यात आणि त्या नोट्सचं महत्त्व काय याविषयी इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। म्हणजे ज्या प्रकारे आपली लेक्चर सिरीज जशी पुढे जाईल तसे तुमच्या नोट्स या ऑलरेडी बनत जातील किंवा ऑलरेडी ज्या नोट्स मी या ठिकाणी बनवणार आहे, कारण या लेक्चर सिरीज मध्ये मी पूर्णपणे हँड रिटन नोट्स बनवणार आहे आणि हँड रिटन जसे की तुम्हाला बोर्डवर शिकवलं जातं त्याप्रमाणे या ठिकाणी मी या स्क्रीनवर तुम्हाला शिकवणार आहे। म्हणजे त्या माध्यमातून जसे जसे मी या ठिकाणी लिहित जाईल तसं तसं तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये जी काही माहिती आहे, जे काही फॅक्ट्स आहे ते उतरून घ्यायचे आहेत। याने काय होईल, याने एक प्रकारे नोट्स कशा बनवल्या जातात किंवा आपोआप तुमच्याकडून तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवून घेतल्या जातात। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे की या ठिकाणी जी स्क्रीन आहे, स्क्रीनच्या जे उजव्या साईडला काही पेज तुम्हाला रिकामा ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी जी काही नोट्स आपण एका विशिष्ट पुस्तकातून बनवली आहे त्या नोट्स आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत। आणि जी ऍडिशनल माहिती आहे म्हणजे जेव्हा केव्हा आपण भविष्यामध्ये जसं जसं आपला अभ्यास पुढे जाईल तसं तसं नवीन माहिती जसे की चालू घडामोडी असतील किंवा एखाद्या नवीन पुस्तकातून असणारी जी ऍडिशनल माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी या जो रिकामा पेज आहे या पेज मध्ये लिहायची आहे। याने जे तुमच्या नोट्स आहेत त्या परिपूर्ण होतील आणि या नोट्सच्या आधारावर तुमची जे काही यश आहे किंवा जी काही पोस्ट तुम्हाला अचीव करायची आहे ती पोस्ट या ठिकाणी तुम्ही मिळवू शकाल। तर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी ज्या नोट्स आहेत त्या नोट्स या ठिकाणी या लेक्चर सिरीज मध्ये आपण बनवणार आहोत। तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी जो आपला फोकस एरिया आहे तो फोकस एरिया कोणता असेल यावर आपण या ठिकाणी लक्ष देणार आहोत। तर या ठिकाणी पहा, जो फोकस एरियामध्ये सर्वात अगोदर आपण ज्या संकल्पना आहेत किंवा ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो त्या कन्सेप्टवर सर्वाधिक आपला भर असेल। या कन्सेप्टला आपण सर्वाधिक महत्त्व देणार आहोत, कारण खासकर जे आयएस चे एक्झाम आहे जसं की यूपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात अलीकडे काही वर्षांमध्ये ते प्रश्न कन्सेप्ट बेसवर म्हणजे संकल्पनाच्या आधारावर विचारले जातात। पूर्वीचे जे प्रश्न असायचे ते फॅक्ट्सवर असायचे, आजही ते प्रश्न विचारले जातात
परंतु त्या प्रश्नाची संख्या ही कमी कमी होत चालली आहे। त्याच वेळी जो काही टॉपिक तुम्ही अभ्यासत आहात तो टॉपिक जर तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचा असेल तर त्या टॉपिक संबंधी जी काही संकल्पना आहे, जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजली पाहिजे, तेव्हा तो टॉपिक आणि त्या संबंधी असणारे जे काही फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला समजून येतील। दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी महत्त्वाचे फॅक्ट्स म्हणजे आपले जी काही पुस्तक असतात त्या पुस्तकामध्ये काही फॅक्ट असे असतात की ते खूप महत्त्वाचे असतात, कारण असे जे काही फॅक्ट असतात ज्यावर आयोगाने मागील काही वर्षामध्ये प्रश्न विचारले असतात आणि त्या फॅक्टवर भविष्यातही प्रश्न विचारण्याची शक्यता ही आयोगाकडून आपल्याला जास्त दिसते। असे जे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट विषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। या ठिकाणी तिसऱ्या नंबरवर जे कीवर्ड्स असतात त्या कीवर्डवरही आपण सर्वाधिक फोकस करणार आहोत। कीवर्ड म्हणजे पहा, एखादा शब्द असा असतो की त्या शब्दावर आधारित कितीतरी प्रश्न मागच्या काही वर्षांमध्ये आयोगाने आपणाला विचारले दिसतात। त्या कीवर्डचा अर्थ काय आहे याची इन डिटेल मध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। म्हणजे एक प्रकारे आपण या ठिकाणी संकल्पना, फॅक्ट आणि जे काही कीवर्ड आहेत यांना इन डिटेल मध्ये व्यवस्थित प्रकारे समजून घेणार आहोत। तर या ठिकाणी शेवटी 4 नंबरवर जे आपला संदर्भ ग्रंथ आहेत, म्हणजे जी काही लेक्चर सिरीज या ठिकाणी आपण कंडक्ट करत आहोत किंवा घेत आहोत त्या लेक्चर सिरीजला संदर्भ ग्रंथ कोणते आहेत, ती लेक्चर सिरीज कोणत्या पुस्तकावर आधारित आहे, तर ती पुस्तके आहेत इंडियन पॉलिटी ऑफ एम लक्ष्मीकांत। तुम्ही भारतात कोणत्याही क्लासेसला जा, खास करून यूपीएससी साठी जे एम लक्ष्मीकांत सरांचे इंडियन पॉलिटी हे जे बुक आहे ते सर्वत्र तुम्हाला सांगितले जाईल। या ठिकाणी आपले पहिल्या क्रमांकाचे बुक आहे इंडियन पॉलिटी ऑफ एम लक्ष्मीकांत। याचा भाषांतर तुम्हाला जे के सागर आहेत यांच्याकडून मराठीमध्ये भेटून जाईल, कारण जी आवृत्ती आहे ती इंग्लिश मध्ये आणि हिंदी मध्ये तुम्हाला भेटेल। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आपण जो भार देणार आहोत तो भार आपला इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत या पुस्तकावरच असणार आहे। आणि दुसरे आपणा सर्वांच्या ओळखीचे असणारे रंजन सरांचे भारताची राज्यघटना आणि प्रशासन हे पुस्तक या ठिकाणी आपण ॲज अ संदर्भ ग्रंथ म्हणून घेणार आहोत। म्हणजे इंडियन पॉलिटी, भारताची राज्यघटना आणि प्रशासन ही जी दोन आपली प्रमुख पुस्तके आहेत या पुस्तकाच्या आधारावरच आपण आपली जी लेक्चर सिरीज आहे तिला या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। तर अशा प्रकारे जी काही आपली लेक्चर सिरीज आहे त्या संबंधी ज्या काही गोष्टी होत्या ज्या की मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या होत्या त्या या ठिकाणी आपण डिस्कस केल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो। भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या चॅप्टर सोबत, ज्यामध्ये आपण प्रत्यक्षात जी आपली भारतीय राज्यघटना आहे या टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत मी तुमची रजा घेतो। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये।